एग्ज इन वन बास्केट हे तुम्ही कधी ना कधी कोणाकडून तरी ऐकलं असेल आणि हे करणं पूर्ण चुकीचं आहे असं पण आपण म्हणतो. कारण आपण जर का आपली सगळीच अंडी एका बास्केटमध्ये ठेवली आणि देव न करो ते बास्केट खाली पडलं तर आपली सगळीच अंडी फुटतील. याचा अर्थ इन्व्हेस्टमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने कसा घ्यायचा आहे आपल्याला, की आपण आपले सगळेच सेविंग, आपण आपले सगळेच फंड्स एकाच ॲसेट क्लासमध्ये ठेवलं आणि त्या ॲसेट क्लासला कधीतरी काहीतरी चुकून झालं. युजली असे होण्याची शक्यता फार कमी असते, पण ताजाच IL&FSचा 2018मधला आपण फ्रॉड बघितला. त्यामध्ये डेट फंड ज्यांचे होते किंवा लिक्विड फंड होते त्यांचं खूप मेजर नुकसान झालं. याशिवाय स्टॉक मार्केटमध्ये येस बँकेचा मोठा सॉर्ट ऑफ एक फॉलचा इव्हेंट आला, त्यामुळे सुद्धा खूप लोकांचं नुकसान झालं. FD जेव्हा आपण ठेवतो एखाद्या बँकेमध्ये तेव्हा बऱ्याच बँका बुडाल्याची बातमी सर्रास कानावरती येत असते, त्यामुळे ते सुद्धा पैसे कितपत सेफ आहेत हा सुद्धा एक विचार करण्यासारखा विषय आहे. त्यामुळे आपले जे काही ॲसेट्स आपल्याला ठेवायचे आहेत हे आपण मुख्यतः वेगवेगळे ॲसेट क्लासेसमध्ये ठेवणं, वेगवेगळे फायनान्शियल ॲव्हेन्यूजमध्ये ठेवणं हे गरजेचं आहे. आता यासाठी आपण काय करू शकतो, थंब रूल काय वापरू शकतो, तर आपल्या एजच्या अनुसार आपण ठरवू शकतो की रिस्क टेकिंग ॲसेटमध्ये आपल्याला किती पैसे ठेवायचे आहेत आणि सेफ ॲसेट्समध्ये आपल्याला किती पैसे ठेवायचे आहेत. आता हाय रिस्क हाय रिटर्न देणारे कोणते ॲसेट क्लास आहेत हे तुम्हाला लक्षात आले. जिथे लो रिस्क आहे आणि लो रिटर्न आहेत असे ॲसेट क्लाससुद्धा तुम्हाला लक्षात आले. आणि मुख्यतः इन्व्हेस्टमेंट करताना कोणतीही इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इन्फ्लेशनला बीट करणारी असायला हवं, हे सगळ्यात महत्त्वाचं नॉलेज तुमच्याकडे आता आहे. त्यामुळे तुम्ही ठरवू शकता हे जे काही ॲसेट क्लासेस आपण डिस्कस केले, लेट इट बी फिक्स्ड इन्कम ॲसेट क्लास, फिक्स्ड डिपॉझिटचा जो ॲसेट क्लास आहे, यासोबत इक्विटी म्युच्युअल फंड्स असतील, डेट म्युच्युअल फंड्स असतील, डेट आणि इक्विटी दोन्ही मिळून हायब्रिड म्युच्युअल फंड्स असतील, याशिवाय रिअल इस्टेटसारखा ॲसेट क्लास असेल, क्रिप्टोसारखा ॲसेट क्लास असेल, कमॉडिटीसारखा ॲसेट क्लास असेल. हे सगळे ॲसेट क्लासेस बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की आता नेमके तुम्ही पैसे कोणत्या ॲसेट क्लासमध्ये ठेवायला हवेत, तर हे योग्य पद्धतीने डायव्हर्सिफाय करून ठेवा. म्हणजेच काय, प्रत्येक ॲसेट क्लासमध्ये थोडी अमाऊंट जर तुम्ही ठेवली तर तुमचे सगळे पैसे सेफ राहू शकतात आणि हे पैसे वाढूसुद्धा शकतात ॲट अ सर्टन गुड रेट. जेव्हा आपण ॲसेट क्लासमध्ये पैसे ठेवतो तेव्हा 3 ते 4 महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या आपल्याला रिव्ह्यू करणं गरजेचं असतं. त्यात सगळ्यात पहिलं म्हणजे कोणत्याही ॲसेट क्लासमध्ये पैसे ठेवताना त्या गुंतवणुकीचं ध्येय काय आहे, गोल काय, म्हणजे नेमकं कोणत्या उद्देशानं मी ते पैसे ठेवतो. समजा मला इमर्जन्सी फंड ठेवायचा आहे तर माझा उद्देश काय की ते पैसे खूप सेफ राहायला हवेत, लिक्विडिटी त्याच्यामध्ये असायला हवी. मग अशा वेळेला इक्विटी म्युच्युअल फंडसारखा ॲसेट क्लास, भले त्यामध्ये रिटर्न जास्त आहेत, तो आपण सिलेक्ट करू शकतो का, नाही करू शकत. समजा माझं गोल असं आहे की मला एक ठराविक ग्रोथ रेटनेच पैसे हवेत, 15%, 20%ने माझे पैसे ग्रो व्हायला हवेत ओव्हर अ पिरियड ऑफ 10 years, असं माझं गोल आहे. अशा वेळेला मी जर का FDमध्ये पैसे ठेवले किंवा अशा वेळेला मी फक्त लिक्विड फंडमध्ये पैसे ठेवले जस्ट बिकॉज ते जास्त सेफ आहेत, तर माझं गोल मीट होणार आहे का, नाही होणार. त्यामुळे गोल हा एक महत्त्वाचा विषय आहे. आपलं गुंतवणुकीचं ध्येय काय आहे त्याप्रमाणे आपल्याला आपला ॲसेट क्लास चूज करायचा आहे. दुसरं म्हणजे रिस्क ॲपेटाईट. प्रत्येक माणसाचं रिस्क ॲपेटाईट वेगवेगळं असतं, प्रत्येकाची फायनान्शियल बॅकग्राऊंड वेगळी असते, प्रत्येकाला मिळणारा सपोर्ट वेगळा असतो. त्यामुळे आपण जर म्हणालो की XYZ माणसाने सरळ 1 कोटीचे इन्फोसिस विकत घेतलेत किंवा सरळ 2 कोटीचे TCS विकत घेतलेत, तर आपल्याकडे 1 कोटी किंवा 2 कोटी आज खिशात जरी असतील, बँकेमध्ये जरी असले, तरीसुद्धा आपण ते घेण्याचं धाडस करू का, तर नाही करणार. का, कारण प्रत्येक माणसाचं रिस्क ॲपेटाईट हे वेगवेगळं असतं. हे 1 कोटी आहेत, हे कोणाच्या तरी नेटवर्थचा 1% भाग असू शकतो आणि कोणाच्या तरी संपूर्ण नेटवर्थच 1 कोटी किंवा 2 कोटीची असू शकते. त्यामुळे आपलं जे रिस्क ॲपेटाईट आहेत, आपण नेमकी किती रुपयांची रिस्क घेऊ शकतो हे बघणं फार गरजेचं आहे जेव्हा आपण एखादा ॲसेट क्लास चूज करतो. आणि रिस्क ॲपेटाईटसोबत तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर येतो म्हणजे टाईम इन हँड. टाईम इन हँड म्हणजे काय, आपलं सध्याचं वय काय आहे, आपल्यावरती जबाबदाऱ्या किती आहेत, हे सगळं बघून आपल्याला ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करायला हवी. आणि यासाठी एक स्टँडर्ड फॉर्म्युला सांगितला जातो रिस्की आणि नॉन रिस्की ॲसेट क्लाससाठी, की 100 या आकड्यामधून आपलं वय मायनस करायचं आहे. म्हणजे समजा माझं एज 30 असेल तर 100 - 30 म्हणजे आकडा काय आला 70. तर हा 70 जे आहे हे 70% अमाऊंट मी रिस्की ॲसेटमध्ये गुंतवू शकतो आणि 30% जे आहे ते कॉन्झर्वेटिव्ह ॲसेट क्लासमध्ये गुंतवू शकतो. आता रिस्की ॲसेट म्हणजे कोणत्या, इक्विटी म्युच्युअल फंड असतील, हायब्रिड म्युच्युअल फंड्स असतील किंवा स्टॉक्स असतील, यामध्ये मी हे पैसे गुंतवू शकतो. आणि 30% जे आहेत ते FD असेल, लिक्विड फंड असेल, डेट म्युच्युअल फंड्स असतील, या ठिकाणी मी गुंतवू शकतो. व्हेअरॅज ज्या मित्राचं वय 50 आहे किंवा असं समजा की 60 आहे, त्यांनी काय करायला हवं, 100 - 60 म्हणजे त्याच्याकडे आकडा कोणता येईल 40.
तर त्यांनी काय करायला हवं की 40% जे आहेत हे रिस्की ॲसेट क्लासमध्ये गुंतवायला हवेत आणि 60% जे आहेत ते सेफ ॲसेट क्लासमध्ये गुंतवायला हवेत. असं का? कारण जसं वय वाढत जातं तशी आपली रिस्क टेकिंग कपॅसिटी कमी होत जाते, जसं आपण आधी डिस्कस केलेलं होतं त्याप्रमाणे. त्यामुळेच 100 मायनस तुमचं एज हा फॉर्म्युला तुम्ही वापरून ठरवू शकता की तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंटपैकी किती % तुम्ही रिस्की ॲसेट क्लासमध्ये गुंतवायचे आणि किती % कॉन्झर्वेटिव्ह ॲसेट क्लासमध्ये गुंतवायचे. तर हा झाला जनरल ठोकताळा. डायव्हर्सिफिकेशनमध्ये आपण हे बघितलं की आपण आपले जे पैसे आहेत, आपला जो पूर्ण कॉर्पस आहे हा वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये गुंतवायला हवा, डायव्हर्सिफाय करायला हवा, आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड असायला हवा.